मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। दौलताबाद में आज नए पुलिस इंस्पेक्टर का पुरजोश इस्तकबाल किया गया और पुलिस की जानिब से सभी समाज को लेकर शांतता कमेटी का इनेकाद किया गया, जिसमें दौलताबाद के सम्माननीय सदस्य और सभी नागरिक ने गणेश उत्सव और ईद मिलादुन नबी के ताल्लुक से अपने अपने सुझाव पुलिस को दिए और गांव में कोई अप्रिय घटना न घटे इस ताल्लुक से भी चर्चा की गई। मास इंडिया के साथ फरीद शेख की रिपोर्ट। जरी नवीन असले तरी पण आमचे गावकरी सर्व हिंदू असे मुसलमान असो ओबीसी असो एसटी असो मराठा बांधव असो सर्व या ठिकाणी आमचा खूप एकोप आहे आणि गणेश उत्सव ज्या ठिकाणी जे 10 दिवस साजरा होतो गावात एकमेकाचं खेळीमेळीचं वातावरण जे साजरा होतो इथे मिलादुन नबी असते इथे मिलादुन नबी जे उत्साहाचं वातावरण सगळे जाती धर्माचे लोक येऊन तिथे जे येतं जेवणाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी सगळे सेवा देतात तनामनाने जे येतं जे काम करतात विसर्जनाच्या वेळेस जे येतं मुस्लिम बांधव पुष्पगुच्छ देऊन जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं त्या ठिकाणी सत्कार करतात ज्या दिवशी विसर्जन असतं आणि आमचे हिंदू बांधव पण जशी आमची ईद आली तसे आमच्या पैगंबर कशी शांततेने जागतिक शांततेचा आपण संदेश दिलेला आहे तशी मानवी सेवा दिलेली परंतु ते फक्त पुस्तकात आणि आपल्या जीवनात नसून ते आपण जे येतं लोकांना सांगावे लोकांना ते आचरण करण्यासाठी त्याला फक्त माहिती जर झाली तर एक गैरसमज होणार नाही। आता परवाच्या दिवशी जे रामगिरी महाराजांनी जे संबोधलं तर पुऱ्या देशभरात त्याचं जे वातावरण चिघळण्याचं काम झालेलं आहे। हेच आम्ही जे आहे मुस्लिम समाज कुठेतरी कमी पडत आहोत की आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जी आहे शिकवण आहे ती शिकवण आम्ही आमच्या समाज बांधवाला जे आहे पोहोचू नाही लागलो त्यांच्यापर्यंत त्याचे विचार नाही जाणं म्हणून हा दुरावा होऊ लागला। हे दुरावा मिटवण्यासाठी चांगल्या प्रकारचा मार्ग हे आहे की आपले जे आणि गावाचं वातावरण शांत राहील याकरता हे वरिष्ठ लोकांनी त्या ठिकाणी उभं राहायलाच पाहिजे यावर सूचना आपण सर्वांनी घ्यायलाच पाहिजे। आणि तिची माहिती आहे बघा आता तुम्ही तुम्हाला ते गणेशांचं हे सांगू शकतात असं पाहिजे जे सहकार्य करेल मॅडम मी हे सांगतो जो गावातला बाहेरचा मनुष्य जो त्याला पोषित असेल त्याच्यावर पण गुन्हा दाखल करा जो अतिरेकी असेल दहशत माजवणारा असेल तो एक आणि त्यांचं पाहणार आहे। आपण आपल्या समन्वयाने या ठिकाणी सर्व प्रश्न जे सोडवायचे असतात त्या ठिकाणी आपले अधिकारी आपल्याला जे मदत करतात पण सर्वप्रथम जे आहे तर आपण या ठिकाणी जर आपल्यामध्ये दुरावा नाहीये तर मग का आपण जे पोलीस स्टेशन मध्ये येऊन एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये केस करतो का एक दुसऱ्याचे जे आता लोक